भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणात दगाफटका झाला अशी खतखत व्यक्त केली। पण पंकजा यांना राज्यसभेवर पाठवून भाजप त्यांची खतखत दूर करणार का, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। माझ्यासोबत राजकारणात दगाफटका झाला। पंकजा मुंडेंची खतखत पुन्हा बाहेर। सन्मान राखला जाईल, फडणवीसांचं स्पष्टीकरण। पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता आहे आणि पुढेही राहीलच। पंकजा मुंडे आणि नाराजीच्या चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात सुरू असतात। आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी राजकीय मंचावरून लोकांसमोर खतखत व्यक्त केली। माझ्यासोबत राजकारणात दगाफटका झाला, माझा वनवास घडला असं स्पष्ट मत पंकजा मुंडे यांनी भाजपच्या गाव चलो अभियानादरम्यान व्यक्त केले। वनवास झाला, राजकारणात दगा झाला, फटका झाला, पण तो कशासाठी झाला? एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला। मग माझा तोटा झाला की फायदा झाला? आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त लोक प्रेम करायला लागले, 10 पट जास्त लोक विश्वास करायला लागले। हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे। पंकजा मुंडे यांनी मनातली खतखत व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। फडणवीस ओबीसी नेत्यांचं राजकीय अस्तित्व संपवत असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला। नेतृत्व संपवलं तर देण्याचा विषय कुठे आला? अशी खदखद जर त्यांच्या मनात आहे तर ती सत्य आहे। त्या खदखदीला आता पंकजाताई कधी ना कधीतरी वाट मोकळी करून देतील, वाट बघत असतील, वाट कधी मोकळी करावी। परंतु मनामध्ये किंवा त्यांच्या मनामधल्या ज्या काही वेदना आहेत, भावना आहेत, त्या नक्कीच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या आहेत असं मला वाटतं। आणि ज्या नेत्याची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस वावरत होते, त्या देवेंद्र फडणवीसांनी त्याच नेत्याच्या मुलीचे अशी त्यांच्यावर वेळ आणावी, हे फार वाईट आहे। विनोद तावडे आणि बावनकुळेंच्या नंतर आता पंकजा मुंडेंचे हे सगळं एका अर्थाने देवेंद्रजी एका नेतृत्वाला संपवत आहेत, याचा तो कबूल आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंचा पक्षात सन्मान होता, आहे आणि यापुढे सुद्धा राहील अशी भावना व्यक्त केली आहे। भारतीय जनता पक्षाच्या त्या राष्ट्रीय मंत्री आहेत, आमच्या एक महत्त्वाच्या नेत्या पंकजाताई आहेत। त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्का आहे। पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता आहे आणि पुढेही राहीलच। पंकजा मुंडेंना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत गुंतवून राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातं। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या वर्तुळातून बाहेर फेकल्या गेल्या। 2020 मध्ये पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा होती, पण ऐनवेळी भागवत कराड यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या होत्या। त्यानंतर जून 2022 मध्ये विधान परिषद आणि निवडणुकीच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी चर्चा होती। खुद्द पंकजा मुंडे यांनीही आपण विधान परिषद लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं वक्तव्य करून सुद्धा पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळू शकली नव्हती। तर अलीकडे पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागानं कारवाई केल्यानंतरही पंकजा मुंडे यांना पक्षाबाहेर काढण्याचे प्रयत्न असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती। दरम्यान आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवून राजकीय पुनर्वसन केलं जाण्याची चर्चा आहे। पण महायुतीमुळे माझ्यासाठी मतदारसंघच उरला नाही म्हणून ही चर्चा सुरू असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। आणि आता ह्या युती नाही, जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष 3 पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही। त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात। या चर्चा आल्या आहेत, त्याला मी काय करू शकत नाही, असे आधी आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत। बीडमध्ये खासदारकीसाठी प्रीतम मुंडे तर विधानसभेसाठी परळीतून धनंजय मुंडे यांची नावं निश्चित मानली जात आहेत। त्यामुळे पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवून भविष्यातील वाद टाळण्याचा भाजपचा प्रयत्न असेल। पण यामुळे पंकजाताईंच्या मनातली खतखत दूर होईल का,
हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.